महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन नुकताच दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका या ठिकाणी संपन्न झाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असंख्य मनसैनिकांना आपल्या अंदाजाने संबोधित केले। या वर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं, दरवेळेला मुंबईमध्ये होतो, एके दिवशी ठाण्यामध्ये केलं, एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा, पण याला नाशिकला करू। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे। आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू, आता कॉईन उडू। पण आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला। मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे, कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे, प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे, पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात, मग त्याचं पीठ करावं लागतं, बाकी गोष्टी असतात। या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा करणार, तो तळून आला पाहिजे। सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात। मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स। तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय। आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं, ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय। 1952 साली पक्ष स्थापन झाला त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण। आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत, त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले। महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले, गोपीनाथराव मुंडे झाले, सुनीभानू आडणे झाले, अनेक लोक आहेत, ज्या अनेक लोकांनी, हर्षू अडवाणी झाले, इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष जे खस्ता खाल्लेले आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे। यावेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले। तसेच राज ठाकरे यांचा सत्कार मनसैनिकांनी गुलाबाचा हार, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले। या प्रसंगी रे बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, किशोर शिंदे, गणेश सातपुते, प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, रतन इचम, पराग शिंत्रे, सलीम मामा शेख, अंकुश पवार, सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, योगेश शेवरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।